आता ह्या सगळ्या प्रवासामध्ये डॉक्टर लावायला काय प्रॉब्लेम आहे? मी सांगितलं. कारण आपण एकीकडं आपलं पर्सोना वाढवत असतो, चांगला होत असतो. हां. लोकांचा बघण्याचा अप्रोच आपल्याकडे बदलतो हम्म. जनरली. कारण तू काय म्हणजे डॉक्टर झालेली होतीस, तर डॉक्टर मयुरी असं जर लावल्यानंतर एक फरक पडतो. शिकलेली मुलगी आहे ही, काय असं करून ऍक्टिंग मध्ये येते म्हणजे आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलतो. तुला असं वाटत नाही हे करायला पाहिजे? मुळात हे किती चुकीचं आहे की कुठलं तरी टायटल शिक्षण, लावल्यामुळे बाबा हा उच्च शिक्षित आहे. अप्रोच तोच सगळ्यांकडे बघण्याचा पाहिजे. बरं. मुळात मला ह्याचा राग आहे की कोणीतरी कमी शिकलेलं आहे किंवा कोणीतरी खालच्या सोसायटी स्ट्रॅटामधनं आलेलं आहे, त्याच्याकडे तुम्ही जरा असं बघाल आणि ही शिकलेली मुलीच्याकडे असं बघाल. मी म्हटलं तसं मला ब्लँक कॅनव्हस हवा आहे स्वतःसाठी. मला स्वतः पण ती एक प्राईड कॅरी नाही करायची. मी डॉक्टर आहे बरं का, नाही. म्हणून मी म्हटलं लिखाणात मी कॅरी करेन ती, कारण तिथे मला ते एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. लिहिणारी मयुरी एक वेगळी मयुरी आहे. आणि इथे मुळात मला तोच पर्स्पेक्टिव्ह पूर्ण सोसायटीचा आवडत नाही की आपण काही लोकांना असं बघतो आणि काही लोकांना, इनफॅक्ट मला अतिशय वाईट प्रवृत्तीचे आपण डॉक्टर्स पाहिलेले आहेत, पण अतिशय सुंदर मनाचे कामगार पाहिलेले. असं काय असू नये. त्यामुळे त्या चष्म्यातून बघून तुम्ही मला सन्मान देणार असेल तर सॉरी, मला तो सन्मान नकोय. नमस्कार, मी सौमित्र पोटे. मित्र म्हणेमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपल्या सोबत आहे अभिनेत्री मयुरी देशमुख. मयुरी, मी तुझं मनपूर्वक स्वागत करतो. थँक्यू. मयुरीला आपण TV सिरियल्समधून, नाटकांमधून पाहिलेलं आहे. ती हिंदी सिरियल सुद्धा इमली नावाच्या मध्ये करत होती आणि खुलता कळी खोलेनामधून आपण तिला पहिल्यांदा पाहिलं आणि मग ती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. जसं मी तुला फोनवर सुद्धा सांगितलं होतं की एखाद्या व्यक्तीबद्दल एक कुतूहल निर्माण होतं आणि मग त्या कुतूहलातून त्या व्यक्तीचा पर्सोना कसा आहे हे जाणून घ्यायची इच्छा मला होते आणि त्यातून आपण गेस्टला बोलवतो. तुझ्याबद्दल मला कुतूहल अशासाठी आहे की तू खुलता कळीमधून आलीस ॲक्ट्रेस म्हणून. नंतर तू नाटक पण लिहिलंस, नाटकातही कामं करायला लागलीस आणि नंतर तू एक हिंदी सिरियल पण केलीस, आता पुन्हा नाटकाकडे वळली आहेस. सो अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न आहे. तर यातून काही माझ्या मनात प्रश्न आहेत, तर आपण त्याला सुरुवात करूया. तर सुरुवातीला तुझं स्वागत. मित्रमंडळामध्ये आल्याबद्दल आम्ही आधी गिफ्ट देतो, खुश करतो लोकांना आणि मग त्यांच्याकडनं काढून घेतो. आशमन पेबल्स तर्फे हा हँड पेंटेड दिवा आहे जो पेबलवर केलेला आहे. तू नंतर बघितलंस ते. पुष्कराज नाचणी सत्वतर्फे हे रागी डिलाइट्स आहेत, पौष्टिक असे. हो, माझ्यासाठी योग्य, कारण की मी हेल्थ कॉन्शियस आहे. तुला पुष्कराज तर्फे ही भेट आहे. थँक्यू. अर्क ऑइल्स तर्फे ही लाकडी घाण्याची तेल आहेत, त्याच्यामध्ये काही प्रिझर्वेटिव्ह किंवा कोल्ड प्रेस पद्धतीने बनवलेली आहे, ती सुद्धा तुला उपयोगाची आहेत. आणि नेत्रा फूड्स तर्फे हे इन्स्टंट मिलचे काही पॅकेट्स आहेत, एका वाफेवर शिजतात, महाराष्ट्रीय पदार्थ आहेत आणि याच्यात काही केमिकल्स प्रिझर्वेटिव्ह नाही आहेत. सो तेही हेल्दी आहेत. सो नेत्रा, पुष्कराज, आशमन आणि अर्क याची प्रॉडक्ट्स तुम्हाला हवी असतील तर स्क्रीनवर त्याचा कॉन्टॅक्ट नंबर आम्ही दिलेला होता. शिवाय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा याचे इन्स्टा अकाउंट आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेले आहेत, तुम्ही मागवू शकता. ऑथेंटिक आहेत, मी स्वतः वापरलेलं आहे. तर जसं मी मागाशी म्हणालो, तुझा प्लॅटर खूप वेगवेगळा दिसतोय मला आता, पण सायमल्टेनियसली खूप खूप सिलेक्टिव्ह वाटतेस तुम्हाला. खुलता कळी नंतर तू घराघरात पोचलीस, तू लीडिंग ॲक्ट्रेस होतीस, झीची ॲक्ट्रेस होतीस, त्यामुळं नंबर 1च्या पोझिशनला होती सिरियलसुद्धा आणि तू सुद्धा. पण नंतर त्या प्रवाहात न जाता तू ठहराव दिसला मला तुझा, त्यातून तू नाटक लिहिलंस, म्हणजे नाटककार पण झालीस तू. असं म्हटलं हिंदी सिरियल पण केलीस आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अनेकांना माहीत नसली, डॉक्टर पण आहे. सो ती डेंटिस्ट आहे. 2011 मध्ये तू पासआउट आहेस, राईट? आणि डेंटिस्ट डॉक्टर आहे ॲक्च्युली, तर ती डॉक्टर कुठंच लावत नाही. आपल्याकडे असे अनेक लोक आहेत की जे डॉक्टर लावण्यासाठी अत्यंत तद्दन फालतू थिसिस करतात, त्याचा जगण्याशी काही संबंध नसतो, पण डॉ लावून घ्यायचा असतो त्यांना. पण तू आहेस, पण तू लावत नाहीस. सो इतकं वेगवेगळं पर्सनॅलिटी दिसते मला तुझी. तुला तुझी ओळख काय असायला पाहिजे असं वाटतं, म्हणून हे सगळं चाललंय? वाव, खूप डीप प्रश्न आहे हा. माझी ओळख काय असावी?
खरं तर मीही शोध घेतेय, म्हणजे खूप अजेंडा नाहीये काही. सुरुवात या क्षेत्रात पॅशन, क्युरिओसिटी, कुतूहल यामुळे झाली. आणि जसं डॉक्टर लावत नाही, तर त्यामागचं एक प्लेन खूप सिम्पल कारण होतं की मी जर पायलट असते किंवा इंजिनियर असते आणि मग मी या क्षेत्रात आले असते, तर या क्षेत्रात मुळात तुम्ही येतात तेव्हा कुठलंही बॅगेज नसावं असं मला वाटतं. कुठलंही तुम्ही आधी केलेलं किंवा ॲक्टर म्हणून मला प्लेन कॅनव्हसमध्ये लोकांनी पाहिलं तर ते त्याच्यात रंग भरू शकते. म्हणून रायटर म्हणून मी ते डॉक्टर आता आहे ती पदवी, तर तिथे मी यूज करू शकते. पण ॲक्टर म्हणून मला ते प्लेन कॅनव्हस, मला असं वाटतं की मी पण शोधत होते की काय आपल्याला सगळं सगळ्याच वयात माहिती असतं असं नाही. त्या क्षणी मला असं वाटलं की हे करावं. ते एक मोठं धाडसही होतं, रिस्क होती आणि कॅल्क्युलेटेड रिस्क नव्हती. काय करावं? डेंटिस्ट्री नंतर या फील्डमध्ये यावं. ओके ओके. सो त्यामुळे त्या पूर्ण प्रवासात मला हे खूप क्षुल्लक वाटलं की मी डॉक्टर लावावं की नाही. मला दुसरं कसं, आपण ना कुठल्याही क्षेत्रात आपण जर गेलो तर डॉक्टर बनायला एक साधारण तुम्हाला 5 ते 10 वर्ष द्यावी लागतात इंजिनियर बनायला. आणि त्या प्रवासात तुमचं कॅरेक्टर बिल्डिंग होतं त्या प्रोफेशनसाठी. इथे निर्णय घेतल्या सगळं मला माहिती असणार असं नाहीये. त्यामुळे तो शोध असतो जो, मला वाटतं मी ज्या क्षणी ठरवलं की मला ऍक्टर बनायचंय, आणि तेव्हापासनं ते आत्तापर्यंत ज्या ज्या टप्प्यांमधनं मी गेले. तिथं मी येतो, हँग ऑन. शोधावर आपण नंतर येऊया. पण आपण जेव्हा डॉक्टर व्हायचं डिसिजन घेतो, जेव्हा का घेतला असेल तो की आता आपण डॉक्टरी करूया, डेंटिस्ट्री करूया, तेव्हा पण आपण काही विचार करून निर्णय घेतलेला असतो. असं नसतं की ते बाबा 60% पडलं तर आर्ट्सला जा, 1% पडलं असं नसतं. म्हणजे तू काय ते निर्णय घेऊनच डॉक्टर झालीस. पण मग डॉक्टर झाल्यानंतर ते सोडून आपण ऍक्टिंगमध्ये यायला पाहिजे, याबद्दलचा एक निर्णय असतो ना आपला की आता आपण हे सोडून हे करूया. का घेतला तो निर्णय? मग मी थोडं पाठीमागे जाईन. 10वी-12वी जी आपली डिसाइडिंग वर्ष असतात, माझा कल होता आर्ट्सकडे, लँग्वेजेसकडे किंवा स्टोरीजकडे. पण मी बेसिकली एक सिन्सिअर मुलगी आहे, त्यामुळे मी बरे मार्क मिळवायचे. आय वॉज नेव्हर 95, बट आय वॉज 80 to 90 मधली मुलगी. मग एक कुठल्याही मिडल क्लास घरात आपल्याला पहिले, आणि माझी फॅमिली खूप प्रो एज्युकेशन आहे. प्रत्येक म्हणजे त्यांनी पाहिलंय की शिक्षणाने कसं आयुष्य बदललं, की ती एक मोठी झेप घेतली. माझ्या वडिलांनी पण शिकले, इंजिनियर झाले, मग आम्हाला एक चांगलं त्यांनी लाईफ दिलं. माझी आई पण इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीची लेक्चरर होती एकेकाळी. माझे आजोबा, पप्पांचे वडील प्रिन्सिपल होते, माझे आईचे वडील बॅरिस्टर होते. सो म्हणजे ती लेगसी, आणि त्यामुळे शिक्षण चांगलंच घेतलं पाहिजे. त्यामुळे ते माझ्याही मनात होतं की शिक्षण चांगलंच घेतलं पाहिजे. पण अनफॉर्च्युनेटली आर्ट्सला तेवढं त्या काळात ऍटलीस्ट मी तेव्हा काही नाही म्हणजे तुला हे किंवा तुला हे चांगलं जमतंय ना. आणि फॅमिली जेव्हा डॉक्टर्स, इंजिनियर्स असतात, तेव्हा मुलीसाठी खूप असं सेफ आणि करेक्ट क्षेत्र मानलं जातं मेडिकल, की इट इज व्हेरी करेक्ट फॉर देम. सो त्यावेळेस साधारणपणे सगळ्यांचं मी ऐकणारी पण, म्हणून मी ऐकते मोठ्यांचं, तो मला तेव्हा पटलं त्यांचं म्हणणं की ठीक आहे सायन्स घेऊया. मग दरवेळेस मी ऐकत गेले, सायन्स घेतलं, मग CET दिली, मग MBBSला मिळाली नाही म्हणून मी BDS कडे गेले, नाहीतर मी MBBSला असते. आणि त्या सगळ्या प्रवासात मला एक लक्षात आलं, हो आपण गुणी आहोत, सिन्सिअर आहोत, पण आपण आपला आतला आवाज नाही ऐकत. आणि माझा आतला आवाज खूप काळापासून सांगत होता की काहीतरी कुठलं तरी क्रिएटिव्ह एक्सप्रेशन आपल्यामधून होऊ पाहतंय, आणि त्याला आपण वाव देत नाही. आणि वाव नाही मिळाला, कारण फार वाव नाही मिळाला. म्हणजे लोकांना कधी कधी कॉलेजमध्ये संधी मिळते किंवा स्कूल्समध्ये संध्या मिळतात, पण माझी दर 3-4 वर्षांनी स्कूल बदलायची, कारण पप्पांचा ट्रान्सफर जॉब होता. सो काही स्कूल्सला मध्ये मयुरीचं एक वेगळंच कॅरेक्टर आहे, काही स्कूल्समध्ये मयुरीचं ऍब्सोल्युटली वेगळं कॅरेक्टर आहे. कारण तुम्हाला टीचर्स कसे ट्रीट करतात, तुमचे फ्रेंड्स कसे होतात, ते तुम्हाला किती खुलू देतात, त्याच्यावर पण तुमचं कॅरेक्टर डिपेंडेंट असतं. सो कम्प्लीट फुल फ्लेजेड वाव असा मला कधीच मिळाला नाही. त्यामुळे आतून ते कुठेतरी काहीतरी राहिलंय आपलं, एक्सप्लोअर करायचं हे सारखं वाटत होतं. आणि त्याच्यानंतर जेव्हा BDS मध्ये ॲडमिशन घेतली, कारण मी लाईक आय सेड की असं नाही की आय डोंट हॅव अ माइंड ऑफ माय ओन, पण असं होतं की दे नो बेटर, लेट मी लिसन टू देम. पण ॲडमिशन घेतल्यानंतर पहिल्या 2 वर्षात मला जाणवायला लागलं की मी कायम हेच करेन,
की आता हे कर मग नंतर ते कर. अच्छा, म्हणजे आता हे कर, हॉबीज हे नंतर पुढे बघू. ते सगळे हॉबीज आहेत ना, डान्स, काय म्युझिक आणि हे ऍक्टिंग तर ती हॉबी पण नाही कन्सिडर केली जात, ती म्हणजे काहीतरी वेगळंच. सो त्यामुळे झालं असं की खूप काळ मला असं वाटलं की नाही, आपण अन्याय करतोय आपल्या स्वतःच्या आवाजाच्या बाबतीत. स्वतःचा आतला आवाज जे सांगतोय त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि कधीतरी तो वर येणार आणि तो आला वर. अच्छा. आणि मी अगदी ऑकवर्डलीच लाजतच घरात सांगितलं की मला हे एक्सप्लोअर करायचं आहे. बरं, असं नाही की मी कायम बक्षिसं मिळवली आहेत आणि कोणीतरी खूप तडकदार फडकदार सगळा अभिनय केलेला आहे, आधी कुठेतरी काहीतरी गाजवलेलं आहे आणि मग माझ्या आईवडिलांना विश्वास आला की हो तू जमू शकेल कर. त्यामुळे त्यांचं असं होतं की तुझं कुठेच काही नाहीये, तू का हा विचार करतेस. म्हटलं आय डोंट नो, माझा आतला आवाज मला सांगतोय मी कम्प्लीट करणार एज्युकेशन, मी कम्प्लीट करणार. सो दुसऱ्या का तिसऱ्या वर्षीच मला जाणवत होतं की काहीतरी आहे अजून जे एक्सप्लोअर करायचं आपण करत नाहीये. आणि हे उथळ अट्रॅक्शन नव्हतं की मला फेमस व्हायचंय. हँग ऑन. हां, आतला आवाज ओळखायचा कसा एक, हां. आणि दुसरी गोष्ट आपला आतला आवाज खरं बोलतोय, उथळ नाहीये ते, हो, हे कसं ओळखायचं? ते नंतर कळतं. नाही त्या क्षणी, कारण मी पण डाऊटफुल होते, कारण घरचे सगळे म्हणायचे की नाही तू आपल्या फॅमिलीत कोणीच नाहीये इथे. मला पप्पा क्लिअरली बोलले मी वशिलाही लावू शकणार नाही तुझ्यासाठी, कोणालाच रेकमेंड करू शकत नाही, मी कसं करणार आहेस तू. सो पण आतला आवाज बेसिकली म्हणजे तेवढा तुम्हाला स्वतःवर विश्वास हवा, की मला एवढा विश्वास होता की मी त्याची बॅलन्स्ड मुलगी आहे. मी वाहवत नाही जात, उगाच नाही वाहवत जात. आणि म्हणून मी एज्युकेशन कम्प्लीट केलं की नाही झालं इकडे 2 वर्ष, व्हेरी गुड, तर आपण परत जाऊ शकतो. आणि त्यात माझ्या पप्पांनी हा प्लॅन पण अगदी फुल प्रूफ केला होता ऍक्टिंगचा. कसा? त्यांनी सांगितलं बरं तुला करायचंय हे करून पहा. त्यांनी अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये मला ऍडमिशन घ्यायला लावली पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी. ते म्हणाले काही नाही तर तुझं नाट्यशास्त्रात पोस्ट ग्रॅज्युएशन होईल, तुला नोकरी कुठेतरी मिळेल, इथे काहीच घडलं नाही तर. सो हा त्यांचा एक बेसिक सेफ प्लॅन होता माझ्यासाठी. सो तेव्हा मला पटला नाही, कारण की माझं असं झालं की नाही, मला जाऊन आता मला काम करायचंय. मी 18 वर्षाची असताना सुरू नाही केलंय, मी ऑलरेडी 22-23 आहे. अजून किती वेळ मला तुम्ही शिक्षण करायला लावताय. पण दॅट वॉज लाईफ चेंजिंग फॉर मी. अच्छा. ते 2 वर्ष लाईफ चेंजिंग होते, कारण तिथे गेल्यावर कळलं, एकतर मुळात कळलं की मी आता आयुष्यभर एक स्टुडंट असणार आहे. आयुष्यभर, हे फक्त ह्या 2 वर्षाचं नाही. तिथे गेल्यावर कळलं की खूप मोठा समुद्र आहे हे विश्व. मला फक्त इच्छा असून उपयोग नाही, मला याचा अभ्यास करावा लागणार. मला ह्याच्या बाबतीतले बारकावे किंवा काय झालंय, मराठी थिएटर हिस्ट्री असो, वर्ल्ड थिएटर हिस्ट्री असो, काहीच माहिती नव्हतं. तर ते पूर्ण एक वेगळं जग उघडलं माझं. पण याच्यामध्ये तुझ्या मुलीस की मला जाऊ दे, मी आता 22 वर्षाचे, मला जाऊन काम करायचंय. काय काम करायचं होतं? ऍक्टिंग. म्हणजे एकदम म्हणजे काहीतरी, म्हणजे मला जाऊन काय हे आहे हे क्षेत्र ते एक्सप्लोर करायचं होतं. लेट मी गो. अच्छा. ऑडिशन्स किंवा काय परत शिक्षण. तुला ऍक्टिंगच करायची होती की नाही? मला काय आर्ट पण मध्ये आर्ट डिरेक्शन करायचं असू शकतं? नाही, ऍक्टिंग आणि रायटिंग हे दोन्ही आधीपासून होते. हा कल आधीपासून होता. बरं. रायटिंगचा पण होता. आणि मी ते 2 वर्ष का म्हटलं लाईफ चेंजिंग, कारण आम्हाला वामन केंद्रे शफात खान ही फॅकल्टी होती. आणि शफात खान चं लेक्चर कोणी ऐकलं असेल किंवा त्यांचे वर्कशॉप्स कोणी अटेंड केले असतील तर त्यांना अगेच कळेल मी काय म्हणते. तुमचं आयुष्य म्हणजे तुम्हाला पर्स्पेक्टिव्हच बदलतो. आणि एक अगेन ती एक स्टुडंटला एक एनर्जी होती की मला या सरांना इम्प्रेस करायचंय, ही शुड फील आय एम द बेस्ट स्टुडंट. त्या सगळ्या प्रोसेसमध्ये मी डिअरजो लिहायला घेतलं. ते जे, कारण शेवटी काय, आर्ट आणि क्राफ्ट दोन्ही आहे रायटिंग. फक्त आर्ट नाहीये आणि फक्त क्राफ्ट नाहीये. आर्ट आणि क्राफ्टचं मिश्रण आहे. तुम्हाला चांगलं नाटक लिहायचं असेल तर ते दोघांचं मिश्रण आहे. बरोबर. आणि क्राफ्ट त्यांच्याकडनं ते खूपच सुंदर शिकवलं त्यांनी. आणि मी म्हटलं आता हे जे सांगतात आपण एक्सरसाइज म्हणून अप्लाय करूया. मग त्या प्रोसेसमध्ये मी ते सुरू केलं. आणि ते सुरू केल्यानंतर अगेन फायदा हा की मी डिरेक्टली माझं नाटक कोणाला वाचून दाखवते, शफात खान, वामन केंद्रे, विजय केंकरे यांना. आणि त्या सगळ्यांकडनं पहिली रिॲक्शन आली, तुला कळतंय का तुझ्या हातनं एक ब्रिलियंट कमर्शियल नाटक लिहिलं गेलंय, हे अजिबात छोट्या प्रमाणात नको करू किंवा प्रायोगिक किंवा असं नको करू. हे तिघांकडनं दाद मिळाल्यानंतर मला कॉन्फिडन्स आला की ओके, म्हणजे हे स्किल जे आपल्याला वाटतं की, कारण आपल्याला खूप गोष्टी वाटतात की मला हे करायचंय, मला ते करायचंय,
त्याचं व्हॅलिडेशन आल्याशिवाय तो पहिला कॉन्फिडन्स येत नाही. स्पेशली मी ज्या जगातनं आले होते त्या जगातून इथे ती एक जम्प होती. ऍब्सोल्युटली काहीच एकमेकांशी काही काहीच संबंध संबंध नाही. आणि त्या जम्प मध्ये अगेन मी म्हणेन या मंडळींचा खूप फायदा झाला. डिअर राजूचं बीज कुठून आलं तुझ्यामध्ये एकदम, हे कसं करायला घेतलंस त्या काळात? मला असं वाटतं मी ना माझ्या दोन्ही आजोबांना, एका आजोबांना फक्त 3-1 वर्ष भेटली असेल, 3-4 वर्ष, पण दुसऱ्या आजोबांना भेटलेच नाही. आणि आपण ना ॲज अ चाइल्ड आपल्या डोक्यात काहीतरी एक फॅन्टसी असते. मला नेहमी वाटायचं की जर माझे आजोबा असते तर मी सगळ्यात लाडकी असते त्यांची, असं काहीतरी एक वेगळीच फॅन्टसी होती. सो आजोबा हे पात्र माझ्यासाठी खूप फॅसिनेटिंग होतं कायम. त्यामुळे किंबहुना माझं पहिलं पात्र जे मी लिहिलं ते आजोबांचं. आणि ते लिहिताना बरं माझी सेन्सिबिलिटी मी सांगते मुळात काय. माझी सेन्सिबिलिटी मुळातच अशी आहे की लेट स्प्रेड गुडनेस अँड लव्ह अँड पॉझिटिव्हिटी अँड होप, ही अतिशय ढोबळ आणि सिम्पल फिलॉसॉफी आहे. त्यामुळे मला खूप आर्टिस्टिक, खूप काहीतरी डार्क, ग्रुसम मला लिहिता येत नाही आणि मला ते बघायलाही फार नाही आवडत. सो नाही आवडत. आणि मला एक अत्यंत गोड, पण इट हॅज टू बी इफेक्टिव्ह, नुसतं हे नाही. तर अशी त्या दोघांमधली एक टचिंग स्टोरी मला एक 1 लाईन सापडली आणि मग त्याला मी डेव्हलप करत गेले की आजोबा नात अटलांटाला असते आणि मग ती काही कारणामुळे तिला आणि आजोबांना एकत्र राहावं लागतं. की टीनेज दुसऱ्या देशात वाढलेली नात आणि आजोबा यांचं फ्रिक्शन सुरुवातीला होणारं आणि नंतर ते एका खूप सिरियस मुद्द्याकडे वळतं, म्हणजे लोनलीनेस, की आजोबा आता एकटे राहत आहेत आणि हे 90% ऑफ द पॉप्युलेशन इज एक्सपिरियन्सिंग लोनलीनेस. आणि ती त्याच्यावर कसं त्यांना मात करायला लावते किंवा ती कुठल्या हट्टाने त्यांच्यासोबत राहते किंवा काय, सगळं ती कशी खूप गोड पण इफेक्टिव्ह स्टोरी त्याचा जन्म झाला. मग एकदा ठरलं की आपल्याला आता रायटिंग मध्ये कल आहे आपला, मग आपण अभिनय हा फ्लूक न आला की नाही, ते करायचंच होतं, अभिनय करायचाच होता. दोन्ही गोष्टी करायच्या होत्या. हो, करायचंच होतं. मग खुलता कळी आलं, ते मिळालं, त्यातनं तू एकदम खुलता कळी. पण ते कारण मी त्याच्या आदल्या वर्षी एक एकांकिका केली, जून जुलै, आणि सगळेच लोक येतात, म्हणजे इंडस्ट्री एक्झामिनर्स असतात, ते बेसिकली चांगलेच लोक असतात आणि मग चॅनलचेही काही लोक असतात. सो जून जुलैच्या आधी 1 वर्ष मी सो कॉल्ड काय म्हणतो स्ट्रगल, की जाणं बघणं, मला साचपडून बघायचं होतं सगळीकडेच की आपल्याला जे वाटते ते आहे का, जमतंय का. आणि त्या एकांकिकेनंतर मग अचानक खूप फ्लो आला कामाचा, जो माझ्यासाठी जून जुलै एकांकिका. ती कुठून गेलीस तू? ती ललित कला नाही, जे स्कूल ऑफ आर्टची टीम होती त्यांच्यासोबत केली. आणि त्याच्यानंतर मग तसा स्ट्रगल नाही करावा, म्हणजे स्ट्रगल तर रोजच असतो ऍक्टरचा, पण सडनली एक स्वतःहून बोलवत होते, जे त्या काळात मला असं वाटत होतं की वाव, म्हणजे पहिली पायरी आपण चढलोय बाबा. याच्यामध्ये खुलता मिळाल्यानंतर तुला सगळंच मिळालं, म्हणजे लोकप्रियता मिळाली, प्रसिद्धी खूपच जास्त मिळाली, ओळख मिळाली. मग जनरली ऍक्टर भुकेला असतो, हे हवं असतं ऍक्टरला. आणि एकदा तुम्ही त्या वाऱ्यावर स्वार झालात की ते परत खाली येऊन असं वाटत असतं, कारण शेवटी त्यासाठीच तर सगळं चाललंय. करेक्ट. असं असताना मग खुलतानंतर एकदम तू पुन्हा शांत झालेली दिसलीस, म्हणजे केलं चुटपुट करत होतीस तू, पण एकातनं दुसरं मिळतं, दुसऱ्यातनं तिसरं मिळतं, असं आपण करत जातो जनरली. तसं का नाही दिसलं तुझ्या बाबतीत? याची 2-3 कारणं आहेत. एक तर ना मला फक्त कामं मिळत आहेत किंवा मी फक्त दिसतीये किंवा एक सेलिब्रिटी झाली बाबा एका लेवलची, त्याच्यात मला माहिती आहे माझा आनंद नव्हता. मी स्वतः बाबतीत खूप प्रामाणिक आहे. मला कळत होतं मला ऍक्टर म्हणून ग्रो व्हायचंय. आय वॉज नॉट हॅपी विथ माय वर्क. खूप फेम मिळाला, घराघरात पोचले, पण ह्याच्यापेक्षा खूप चांगलं होऊ शकतं का, ह्याची मला जाण होती तेव्हाही. आणि त्यामुळे माझं असं झालं की फक्त हे करत अडकायचं नाहीये इथे. आणि त्यात मला वाटतं प्रशिक्षण आम्ही जेव्हा घेत होतो ना, तेव्हा आमचे CRPs असायच्या, क्लासरूम प्रोडक्शन, छोटे छोटे. आणि त्या क्लासरूम प्रोडक्शन्समध्ये आम्हाला वाटायचं की आम्ही काहीतरी फार तो काम केलेलं आहे. आणि मग शफात खान, रामन केंद्रे आमची तासायची. आणि तेव्हापासून ना क्रिटिसिझम पॉझिटिव्हली घेण्याचा एक ॲटिट्यूड निर्माण झाला.
पहिल्यांदा वाईट वाटतं, आपल्याला वाटतं की आपण म्हणजे असं कसं बोलू शकतात, पण हे कन्स्ट्रक्टिव्हली कसं घ्यायचं, कारण शेवटी मला माझ्या ग्रोथमध्ये येते. बरोबर. मी जर तेच काम जे खुलतामध्ये केलं किंवा माझ्या सिरियलमध्ये पण मी मुद्दाम तो गॅप आला, कारण की एकतर मला मध्ये मध्ये मी वेगळं काहीतरी करत होती, मी खूप प्रॅक्टिकली अग्रेसिव्ह नाही आहे की अच्छा हे झालं ना आता हे करूया, मग इकडे आपण मार्केट करूया, मग तिकडे हे करूया, हे माझं डोकं नाही आहे. आणि आधी मला त्याचा न्यूनगंड वाटायचं की आपण ना PR नाही करत यार, आपण हे नाही करत, आपण आज कुठे असतो. पण आता मी ते खूप छान ऍक्सेप्ट केलंय की नाही, दॅट इज मी, दिस इज मी. म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं तर मी हिंदी सिरियल करत असताना त्या चॅनलचे काही लोक म्हणाले, अगं तू या चॅनलची हिरोईन आहेस, एवढे तुझे फॉलोअर्स पाहिजे, तू इथे जा तिथे जा, इकडे पॅप हो तिकडे पॅप हो, आणि ती PR टीम ऍक्च्युली आली, आम्ही तुला फुकट करून देऊ सगळं. मी म्हटलं की पण ते माझं विश्व नाहीये, म्हणजे मी रमणार नाही रोज एक ह्या पार्टीला जा किंवा ह्या कपड्यांमध्ये किंवा इथे तिथे तिथे. ते एक्झॉस्टिंग आहे. ते ज्यांना जमतं, आय रिस्पेक्ट दॅट देम, इट्स नॉट दॅट आय डोंट रिस्पेक्ट देम, पण ते खूप एक्झॉस्टिंग आहे. आय रादर मला ही माझी पेस जी आहे ती आय रिस्पेक्ट, की मी काही काळ थांबते. आणि ही लक्झरी आहे ना या फील्डमध्ये थांबण्याची. कुठल्या फील्डमध्ये तुम्ही असा 1 वर्ष ब्रेक घेऊ शकतात? मला 1 वर्षानंतर पण परत लीडसाठीच दुसऱ्या प्रोजेक्टसाठी विचारलं ना, पण त्या 1 वर्ष घरी थांबणं म्हणजे काय? म्हणजे आपण हसल कल्चर खूप ग्लोरिफाय करतो, पण हसल कल्चर म्हणजे हे केलं त्याच्यानंतर ते केलं त्याच्यानंतर ते केलं, पण हे केल्यानंतर शांत बसणं याला ग्लोरिफिकेशनच नाहीये. पण या इंडस्ट्रीमध्ये असं नाही चालत ना, कारण शांत बसणं तुमच्यावर आहे, पण त्या 1 वर्षानंतर काम मिळणं तुमच्यावर नाही. पण त्या वर्षभरात तुम्ही काय करता तेही मॅटर करतं, तेही मॅटर करतं. काय केलं मी खूप लिखाण केलं. मी कधी कधी फक्त आकाशाकडे बघितलं, हे खूप भारी आहे. शांतपणे फक्त आकाशाकडे बघणं मॅजिकल आहे. ह्या गोष्टी आपल्याला शिकवल्या गेल्या नाहीयेत. या गोष्टी हळूहळू तुम्हाला स्वतःच्या शोधाव्या लागतात, की मी हे स्वीकारले ना, हे फील्ड जे अनसर्टन आहे. हे तुला माहिती आहे? ऑफकोर्स. मग हा ठराव, म्हणूनच हा ठराव मला माझ्यासाठी, सी अगेन ह्या सगळ्या फिलॉसॉफी माझ्यासाठी वर्क होतात, कारण की माझं एका पद्धतीचं कॅरेक्टर आहे. सो हा ठराव आणि हे पेस माझ्यासाठी वर्क होतं. ऑल्सो बिकॉज खुलतानंतर जो तुम्ही म्हणतात की ज्या पद्धतीने काम करायला पाहिजे होतं, मी ऑनेस्टली एक 10% एनर्जीवर ऑपरेट करत होते. मी मेंटली दुसरीकडेच ऑक्युपाईड होते. सो माझं जे काही करिअर झालंय ना, ते 10% एनर्जी आणि फोकसवर झाले. मला आत्ता हा मेसेज अजून 90% राहिले, अजून आहे. ऍब्सोल्युटली, नो ऍब्सोल्युटली, ते मी कॉन्फिडेंट आहे की आत्ता कुठे या काही वर्षात मला फोकस आणि स्वतः माझी एनर्जी आहे आणि मी ती माझ्या कामात इन्व्हेस्ट करू शकते. मयुरी, कुठल्याही ऍक्टरला संधीची वाट बघायला लागते. करेक्ट. तुमच्याकडे येतात गोष्टी आणि तोपर्यंत थांबायला लागतं. तुम्ही जेव्हा असा स्वयंघोषित थांबता, स्वयंघोषित असं नाही थांबत की मला काम नाही करायचं, नाही. चूजी, आता मला माहित नाही मला किती अफोर्ड करू शकले का नाही, मी चूजी होते. ते किती मी अफोर्ड करू शकले की नाही तो वेगळा भाग आहे. असं नाही की माझ्याकडे सातत्याने खूपच चांगलं काम येत होतं. जे येत होतं त्यात मी चूज करत होते. कारण दुसरी मी एक लक्झरी सांगते, आणि माझं हे प्रिव्हिलेज आहे की माझ्या आईवडिलांचं घर मुंबईत होतं. मला रेंट कुठे भरायचं नव्हतं. मला 2 वेळेचं चांगलं खायला प्यायला मिळत होतं. सो ती त्याच्यामुळे पण मी ही चान्स घेऊ शकले, आणि हे प्रिव्हिलेज आहे. हा झाला तुझा व्यक्तिगत भाग. करेक्ट. पण जेव्हा ऍज अन ऍक्टर आपल्याला पुढे ग्रो व्हायचं असतं, 1 वर्ष खूप मोठा काळ असतो. अशाला आपण जेव्हा एका लिडिंग झोन मध्ये असतो, तिथून आपण खाली येतो, इन्सिक्युरिटी असतेच ना प्रत्येकाला, की पुढे मला काम मिळेल की नाही, मी या लीग मध्ये राहील की नाही, की मी पुन्हा खाली जाईन. अशी तुला भीती वाटली नाही? मला खरंच इन्सिक्युरिटी करिअर यात करायचं असून सुद्धा. हो, कारण की मला वाटतं मे बी हे डिसइल्युजन आहे. मे बी मी अत्यंत चुकीची आहे, पण मला असं वाटतं एकतर ना इन्सिक्युअर माणसंच मला आवडत नाही मुळात. त्यामुळे मी स्वतः इन्सिक्युअर कुठल्याच बाबतीत नाहीये. करिअरच्या बाबतीत तर अजिबात नाही, कारण मी गोल्स आणि अजेंडा सेट नाही केलेत की मला नंबर 1 हवंय, मी इथे हवी आहे. तर मी वेगळ्या ट्रॅजेक्टरीने गेले असते किंवा आजही वेगळ्या पद्धतीने सोशल मीडिया वापरला असता, जो मी नाही वापरत. मला मे बी लिखाण करत असल्यामुळे थोडा कॉन्फिडन्स होता की मी स्वतःसाठी निर्माण करत राहीन.
आणि माझा तो अट्टास असतो की मी जर लिहिले तर त्याच्यात मी काम करणार. मला बाकीच्या कुठली अग्रेसिव्ह पद्धती येत नाही काम मागण्याच्या. लिखाण मी करू शकते स्वतःसाठी आणि ते मी करणार. सो मे बी ते असल्यामुळे पण नसेल आला, पण ही एक फॅक्ट आहे. मी खरंच इन्सिक्युअर नाही आहे. इंटरव्ह्यूच्या सुरुवातीला तू असं म्हणाली होतीस, जिथे मी तुला थांबवलं होतं, की तुला स्वतःला शोधायचं होतं, शोध घ्यायचा होता, म्हणून ते डॉक्टरी सोडून तू इकडे आलीस आणि शोधायचं होतं तुला स्वतःला म्हण किंवा कशालाही. तर तो काय शोध आहे तुझा, काय शोधणं सुरू आहे? सापडल्यावर सांगते. म्हणजे नाटक लेखक म्हणून स्वतःला शोधणं सुरू आहे, की ऍक्ट्रेस म्हणून आपापल्या क्षमता शोधणं चालू आहे, की मला वाटतं सगळंच, माणूस म्हणून पण. मला वाटतं एकीकडे तुमचं एक एम्बिशन असतं, तुमची एक प्रोफेशनल लाईफ असते, एकीकडे तुमची पर्सनल लाईफ असते आणि दोन्ही झोन्समध्ये ना खूप वेगवेगळ्या गोष्टी अनएक्सपेक्टेडली घडत असतात. प्रोफेशनली मी नव्हतं एक्सपेक्ट केलं, ओके एकदम मला असा शो मिळेल विथ सच अन इंटरेस्टिंग कास्ट. सो लाईफ तुम्हाला सरप्राईज करत राहतं. त्यामुळे तुम्ही शोध एक मे बी तुम्ही सुरुवात एका पॉईंटने केली असते की मला हे शोधायचंय, पण थ्रू द जर्नी तो शोध एक वेगळंच रूप घेतं. आपण लिहितो, आपण नाटक लिहितो, या आपल्यातल्या लेखकाचा उपयोग आपल्यातल्या ऍक्टरला होत असतो का? होतो आणि त्याचा तोटाही होतो. म्हणजे कधी कधी टेलिव्हिजनमध्ये स्पेशली काम करताना कधी कधी असं वाटतं की हे बेटर असू शकतं इन टर्म्स ऑफ रायटिंग किंवा जो ग्राफ केलेला आहे तिथे मग डोकं बंद ठेवावं लागतं. मला सफात सर पण म्हणाले तुला हे इथून बंद राहावं लागेल, तू दोन्ही लेवलवर नको ऑपरेट करू अनलेस अँड अनटिल तुला फ्रीडम आहे. लाईक मला इमलीमध्ये माझ्या मेकर्सने खूप फ्रीडम दिलं होतं, तू कर डायलॉग चेंज, तू काहीही कर. म्हणजे व्हेरी सरप्रायझिंग एक्सपिरियन्स, पण मला खूप फ्री हँड दिला होता त्यांनी. सो तिथे मी करत होते, पण अदरवाईज ते त्रासदायक पण असतो. फायदा कुठे होतो? फायदा होतो ना, कारण तुम्ही जेव्हा एक पात्र जन्माला घालतात ॲज अ रायटर म्हणून, तेव्हा एक आपसूक त्याची बॅकस्टोरी तुमच्याकडे असते. त्याचे बारकावे तुम्ही ज्या पद्धतीने इमॅजिन करून लिहितात, त्याच्यानंतर कास्टिंग वेगळं होतं, तो ॲक्टर वेगळं काहीतरी आणतो, पण मुळात तो एक अभ्यास लेखिकेचा जो असतो त्या अभ्यासाचा मला अभिनेत्री म्हणून पण फायदा होतो. सर्वसाधारणपणे शफात खान, वामन केंद्रे ही जी सगळी मंडळी आहेत ही नाट्यवेडी आहेत, नाट्यधर्मी आहेत असं आपण म्हणूया. रंगकर्मी नाट्यधर्मी, धर्म नाटक आहे. तिथं शिकवलेली मुलगी, शिक्षण घेतलेली मुलगी, आपल्या हाताखालची मुलगी टीव्हीत जावं असं तिथं कुणालाच वाटत नाही. कारण टीव्हीत जे काम करणारे लोक असतात त्यांना पैसे लोकप्रियता मिळत असेल, पण अभिनय म्हणून जो म्हणतो तो सर्वसाधारणपणे तसा मानला जात नाही. अभिनय म्हणजे अभिनेत्री किंवा अभिनेता मानला जात नाही टीव्हीत काम करणाऱ्यांना, कारण त्याचं कामाची पद्धत वेगळी आहे. मग तू इतकं शिक्षण घेतलंस, तुझ्यामध्ये इतका बदल झाला वामन केंद्रे आणि त्यांनी तुझ्यावर संस्कार केले, मग तू टीव्हीत कशी काय वळलीस? मुळात सर्वप्रथम मला असं वाटतं की तिथे काम करणारे अभिनेता नाहीत असं नाही, तिथे पण ऍक्टरचा कस लागतोच. एक वेगळं मसल तिकडे तयार होतं. टेलिव्हिजन ऍक्टिंग इज ऑल्सो नॉट इझी. रोज तुम्ही जातायत आणि स्पेशली तुम्ही जर नायिकेचं पात्र शरीराला थकवणार आहे, नाही मनालाही थकवणार आहे, मनाला थकवणार आहे. मी तेच म्हणते, एका नायिकेचं तुम्ही जर प्रवास पाहिला टेलिव्हिजनमध्ये तर खूप इमोशनल सीन्स असतात आणि ते ऑलमोस्ट डेली बेसिसवर असतात. पण ते आज 6ची शिफ्ट असताना सकाळी 5ला आलेले असतात असं होतं ना. हो होतं. त्याला काही एक बैठक नाहीये, त्याला एक ग्राफ नसतो, त्याला एक प्रोसेस होत नाही जी नाटकामध्ये होते. अनफॉर्च्युनेटली. आणि मग आता काल सांगितलेलं असतं उद्या तुला जिलब्या तळायच्यात, पण सकाळी 6 वाजता नाही आज जिलब्या नाही तळायच्यात, दुकान बंद आहे, आज तू रडायचंस, आज असं झालंय. हे जे शॉक असतात ना, हे कशाला धरून आहे, ही कुठली पद्धत आहे, असे वाद होतात. पण म्हणून अभिनय हा तिथे खूप 11th आवरला करायला लागणारी गोष्ट. त्याला वेगळं स्विच ऑन स्विच ऑफ वेगळं आहे, ते टेक्निक आहे. करेक्ट. पण मी तुझ्या अभिनय कौशल्याबद्दल बोलतोय, जे ग्रामर शिकवलं जातं तिथे, ज्याच्यातून तुझं आय ओपन झालं, म्हणजे टर्निंग पॉईंट होतो तुझ्यासाठी,
मग तू टीव्हीत कशी गेली आणि वामन केंद्रे आणि शफात खाननी ओके दिला का तुला टीव्ही कर म्हणून? दिला? ऑफकोर्स, कारण मी ह्या बाबतीत ना संजय मोनेंना कोट करेन. हा. तर एकदा त्यांना कोणीतरी विचारलं, तुम्हाला तिन्ही माध्यमात कुठलं माध्यम सगळ्यात जास्ती आवडतं? ते म्हणाले, तुम्हाला तिन्ही माध्यमातून जर प्रोजेक्ट आला एखादा, तुम्ही कुठला प्रोजेक्ट घ्या? स्वीकारायला. ते म्हणाले, जो जास्त पैसे देत. कारण माझं पॅशन हे माझं प्रोफेशन आहे आता, ही फक्त हॉबी नाहीये, इट इज अ सिरियस बिझनेस. आणि पैसा आहे आणि फायनान्शियल फ्रीडम एक कॉन्फिडन्स देतो. पण ते तुझ्या दृष्टीने दुय्यम होतं. दुय्यम असलं तरी अजिबात इम्पॉर्टंट नाही असं नाहीये. ऑफकोर्स. त्यामुळे म्हणून तर मी 3-3 वर्षांनी नाटक करते, दर 3 वर्षांनी नाटक करते, स्वतःचं ऑइलिंग करायला जरा नीट. कारण नाटककार मुलगी, नाटक शिकलेली, नाटकातनं का पुढे आली नाही मग सुरुवातीला? कारण तो ब्रेक मिळणं सोपं नव्हतं. मी नाटक लिहिलं होतं, त्या नाटकाला येऊन माझा एक प्रवास होता. अच्छा. भेटणं, एकतर तुमच्या वयामुळे मी जरा जास्त यंग होते, ते तुम्हाला सिरियसली घेणं की हिने नाटक लिहिलंय. मग कुठल्याही नवीन कलाकाराला त्याची कलाकृती फ्रॉम इन्सेप्शन टू एक्झिक्युशन हा खूप वेगळा प्रवास असतो. त्याच्यात काय म्हणतो आपण, दुनियादारी खूप असते ती. आणि मी जरा A+B 1+1=2 वाली मुलगी होते, मला छक्के पंजे कळायचे नाही. सो मी सावकाश, म्हणून पण माझा पेस जरा कमी आहे, कारण मी सावकाश चालते. मला फार पटकन, आय एम नॉट स्ट्रीट स्मार्ट. असं म्हणायला चान्स आहे की टेलिव्हिजनवर तुला जास्त स्ट्रगल करायला लागला नाही, पण नाटकासाठी करायला लागला मी. नाही, सुरुवातीचं सुरुवातीला कारण ते माझं पॅशन प्रोजेक्ट होतं. मी स्वतः लिहिलेलं होतं आणि मला ते एका पर्टिक्युलर विजन मध्येच ते करायचं होतं. सो तेव्हा तो स्ट्रगल होता. टेलिव्हिजन, मी खरं सांगू, स्ट्रगल प्रत्येक प्रोजेक्ट नंतर असतोच कलाकारा. प्रत्येक प्रोजेक्ट नंतर तुम्ही किती मोठं प्रोजेक्ट करा, त्याच्या पुढचं प्रोजेक्ट मिळणं हा स्ट्रगल असतोच. म्हणून तर मला तुझी गंमत वाटते की हा स्ट्रगल असताना तू ब्रेक घेतेस 1 वर्षभर आणि तू स्पेस घेतेस स्वतःसाठी, हे मला धाडसाचं वाटतं. हो, कारण मुळात ना मी बेसिकली कशावर ऑपरेट करते, माझ्या माइंड आणि बॉडीवर. तर वेळोवेळी स्वतःला हेही बघावं लागतं की हे नीट आहे ना, आणि ते करेक्ट कंडिशनमध्ये पाहिजे. मी नाटक सुद्धा आता नाटकाचा जर आपण विषय काढला तर मी जवळजवळ 5 वर्षांनी नाटक करते, आणि नाटकासाठी लागणारी जी सामग्री आहे, प्रेझन्स ऑफ माइंड लागतो. तुम्हाला अलर्ट राहावं लागतं, तुमची मेमरी शार्प हवी, डिक्शन उत्तम, तुमचं सगळंच म्हणजे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे प्रेझन्स ऑफ माइंड. म्हणजे काय, तुमची अबिलिटी टू स्टे इन द प्रेझेंट, जी काही काळ माझी नव्हती. सो मग मी तिथे गेलेच नाही. हळूहळू एक पायरी, जिथे जिथे तुम्हाला वाटतं की आता युअर ओके टू डू दिस, असं करत 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 तो प्रवास करते. हे खुलता कळेनंतर तू हिंदीची करायला लागलीस, तर हे स्विच कसं झालं? खूप रॅन्डम होतं ते स्विच ऑनेस्टली. आणि मी हिंदीसाठी अजिबातच ट्राय केलं नव्हतं. कारण सांगते, मी सुरुवातीला जेव्हा जायचे ऑडिशन्सला आरामनगर किंवा कुठे, तर तिथे ना अशा छान काश्मीरी गोऱ्या गोमट्या मुली, पंजाबी मुली, आणि त्यांचा कॉन्फिडन्स म्हणजे विचारू नको, ते तुम्हाला असं बघतात. आणि मला वाटतं माझ्यासारख्या सावळ्या मुलीला तिकडे काहीच स्कोप नाहीये. बरं, माझा जो काही कॉन्फिडन्स आहे तो त्यांना बघून निघून जायचा. सो मी ठरवलं होतं की मी काही तिकडे जाणार नाही, आणि लकीली हे इथे मराठीत करिअर सुरू झालं खुलतामुळे. आणि लॉकडाऊनमध्ये मला अचानक त्या 4 लायन्समधनं फोन आला, आणि तेव्हा मी ऑनेस्टली काम करायच्या मनस्थितीत नव्हते. पण ते म्हणाले की नाही, पण तो फोन कॉल मला का आवडला, ते ना खूप प्रोफेशनल होते. त्यांना मयुरी देशमुख माहितीच नव्हती. बरं. आणि ते माझ्याशी खूप एका नवीन माणसाशी बोलतोय ना त्या पद्धतीने बोलत होते. वैराज मराठीत माझ्याशी ना त्या काळात खूप सांभाळून बोलत होते की हाय, कशी आहेस, काय, मग असं आहे. आणि मला तो सूर नकोसा वाटत होता की सिम्पथाईज नका करू, काही नका करू. हे मला फ्रेश झोन वाटला की इथे आपल्याला कोणी ओळखत नाही, काहीही संबंध नाही. तर त्यांनी मला ऑडिशन पाठवायला लावलं, जे मी टाळत होते. आणि अभिज्ञा भावे नेमकी माझ्याकडे आली होती. ती म्हटली, अगं वेडी आहेस का, तुला सांगतायत कधीच, तू कर ते, त्यांना ॲटलिस्ट ऑडिशन पाठव. मी पाठवलं आणि खूप मिरॅक्युलसली ते सगळं खूप पटकन घडलं. इनफॅक्ट त्यांनी माझ्या रोलसाठी एक कोणीतरी, मी नंतर दिग्दर्शकाला विचारलं, तुम्ही मला का चूज केलं? ते म्हणाले, तुझ्या आधी एक वेगळी मुलगी झाली होती, आमची फायनल लॉक झाली होती, पण तुझं ऑडिशन मी पाहिलं
आणि मला वाटलं तूच मालिनी आहेस. बरं, तुझं हिंदी करेक्ट नव्हतं तेव्हा, तुझ्या भाषेत मला काही मराठी उच्चार जाणवत होते, पण मला एवढा कॉन्फिडन्स होता हे आपण करेक्ट करून घेऊ. पण ती जी मालिनी होती ती मला तुझ्यात दिसली त्या एका ऑडिशनमध्ये. म्हटलं ओके. आणि त्याच्यानंतर तो प्रवास खरंच एका वेगळ्या, त्या प्रवासाने मला एक वेगळाच कॉन्फिडन्स दिला. काय कॉन्फिडन्स दिला? एक तर आपण कुठल्याही सिच्युएशनमध्ये काम करू शकतो, कुठल्याही सिच्युएशनमध्ये. कारण मुळात अभिनय करणं ना कॅथार्सिस पण आहे. बरं. तुम्ही इमोट जेव्हा करत असतात, तुम्ही एक्सप्रेस करत असतात. सो मी म्हणेन की त्या काळात माझं बऱ्यापैकी हिलिंग झालं त्या प्रोजेक्टमुळे किंवा तिथे काम करत असल्यामुळे. ॲब्सोल्युटली. थोडं एस्केप पण होतात तुम्ही, कारण तुम्ही कुठल्या तरी वेगळ्या व्यक्तीचं आयुष्य जगत असतात. ती तू नसते. तुम्ही ना तिच्या प्रॉब्लेम्सकडे ऑब्जेक्टिव्ह, हिचे प्रॉब्लेम आहेत बिचारीचे, ही रडते बिचारी किंवा ही हसतीये. सो तुमची एक ऑब्जेक्टिव्हिटी पेनच्या बाबतीतच तयार होते. करेक्ट. सो म्हणून मला वाटतं की दॅट वॉज व्हेरी. याच्यामध्ये तू जेव्हा हिंदी करायला लागलीस ना, हिंदी करायला लागल्यानंतर प्रत्येक इंडस्ट्रीची आपली एक नॉर्म्स असतात. करेक्ट. ते लागू होतात. करेक्ट. उदाहरणार्थ मी जर पत्रकार असेल एखाद्या चॅनलचा, तर त्या चॅनलमध्ये काम करत असताना ते सगळे नीती नियम मला लागू होतात. मी जर पॉडकास्ट करत असेल माझा तर त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी मला लागू होतात. तसं तू जेव्हा हिंदीत गेलीस तर त्याचे एक ग्रामर असतं, त्याची एक शिस्त असते, तिला लागू होते. मराठीतली वेगळी असते, हिंदीतली वेगळी असते. तर हिंदीत गेल्यामुळं काही वेगळ्या गोष्टी एक्सप्लोअर झाल्या का, वेगळ्या शक्यता तयार झाल्या का, दिसल्या का, तुला बघता आल्या का? हो, एक म्हणजे ग्रँजर जे असतं ते त्या शोचं होतं. ॲटलिस्ट तिथे शूट करताना त्याची एक गंमत अनुभवता आली. मी फार वेगळं शूट प्रोसेस सिमिलर कुठलंही मी मराठीत टेलिव्हिजन केल्यामुळे मला माहिती होतं की काय आहे. तिथं पण स्क्रिप्टचा घोळ असतो, सगळं सारखं असतं. पैसे बरे असतात, उत्तम असतात. सो ते आकर्षण आहेच. पण दिसतेच देशभर. हां, देशभर दिसतो आपण. आणि मुळात ना मला असं वाटतं एक वेगळ्या भाषेच्या लोकांसोबत तुम्ही इंटरॅक्ट पण करतात. म्हणजे तुमचे कोस्टार्स कोणीतरी युपीचा आहे, कोणीतरी काश्मीरचा आहे, कोणीतरी लखनौचा आहे. तर वेगळ्या लोकांसोबत. आणि मला माणसं वाचायला आवडतात. मला कळतात असं नाही, पण मला वाचायला आवडतात. वाचल्यावर कळायला पाहिजे की नाही कळत काही लोक. काय वाचते तू? नाही, मला त्यांच्या बेसिकली त्यांची क्युरिओसिटी असते की या पद्धतीने का वागतायत किंवा कुठले डिसिजन्स का घेत आहेत किंवा त्यांची काय फॅमिली असेल. सो गप्पा मारताना ते एक वेगळं विश्व तुम्ही अनुभवतात, समजतं. आणि एक गोष्ट जी मला जाणवली तिथे काम करत असताना, शो नंतर माझे जे काही तिथे फ्रेंड्स झाले होते ते म्हणाले की म्हणून मला फार अभिमान आहे की मी मराठी इंडस्ट्रीत काम करते. कारण ह्या इंडस्ट्रीमध्ये मला 3 माध्यमं मिळतात काम करायला: थिएटर, टेलिव्हिजन, फिल्म. इमली शो नंतर माझे बरेचसे फ्रेंड्स दुसऱ्या शोचीच वाट पाहत होते. वेरॅज मला मराठीने 3 ॲव्हेन्यूज दिले. माझी फिल्म झाली, मी त्यात वर्षभरात एक फिल्म केली, सिरियल केली एक, आणि आता नाटक करते. हे प्रिव्हिलेज मराठी ॲक्टर्सला आहे, ते हिंदी ॲक्टर्सला नाही आहे तेवढं. कारण तिथे डिमार्केशन खूप क्लिअर आहे. फिल्म ॲक्टर्स आहेत, टेलिव्हिजन ॲक्टर्स आहेत. पण त्यांचं थिएटर तितकं स्ट्रॉंग नाही आहे जितकं मराठी थिएटर स्ट्रॉंग आहे. त्यामुळे मला एक जाणवलं, ते बोलून दाखवतात की खूप लकी आहेस गं की तुला. आणि ॲक्टर्सला शेवटी काय हवं, वेगवेगळी तुम्हाला चान्सेस हवे. वेगवेगळ्या माध्यमामध्ये जर ते मिळत असतील तर उत्तम. तुम्ही तेवढंच तुमची मोनोटनी ब्रेक करतात. माझे 2 प्रश्न आहेत, खरं उत्तर दे पहिल्या प्रश्नाचं. एक, मराठीमध्ये कुठल्याही सिरियलच्या सेटवर किंवा कुठलेही नाटक असतं, सिनेमा असतो, ते घरगुती वातावरण असतं, घरगुती, सगळे घरोबा असतो. हिंदीमध्ये प्रोफेशनल असतं, म्हणजे तू ये, तुझं काम कर, निघून जा. चांगलं काय आहे? खूप ऑनेस्ट उत्तर. मला असं वाटतं फॅमिलीसारखं वातावरण जे असतं मराठीत, तर ती फॅमिली जर चांगली जुळून आली तर ठीक आहे, नाहीतर ते प्रोफेशनल राहिलेलं बरं. उदाहरणार्थ माझी खुलताची फॅमिली, खरंच खुलताची आमची टीम इतकी सुंदर, आम्ही आजही तिघही बेस्ट फ्रेंड्स आहोत, किंवा संजय मोने, उषा आऊ. पण ती चांगली भट्टी जुळून आली होती. पण दर प्रोजेक्टला ते होईल असं नाही. त्यामुळे
कुठलाही अट्टाहास नको की दर प्रोजेक्टला एक फॅमिलीच निर्माण झाली पाहिजे. नॉट नेसेसरी. वेगवेगळे लोक येऊ शकतात एकत्र, चांगलं काम करून जाऊ शकतात. व्हेरॅज मला हिंदीमध्ये चांगली फॅमिली मिळाली आहे. सो मला असं वाटतं खूप स्ट्रिंजंट रूल्स नाही आहेत कुठेही. ते डिपेंड्स, इंडिव्हिज्युअलिस्टिक आहे हे सगळं. आणि त्यात मी हार्डली एकच सिरियल केली आहे, त्यामुळे मी असं काही तुम्हाला प्रमाण सांगू शकत नाही की हे असं असतं किंवा तसं असतं. ठीक आहे. पुन्हा मुद्दा येतो, हिंदीत गेल्यानंतर आता पुन्हा पुढचा प्रोजेक्ट, आणखी मोठी सिरियल, चांगलं बॅनर, चांगला विषय, कारण कॅनव्हास खूप मोठा आहे. करेक्ट. मग आता पुन्हा तुला हिंदी करायची नाही, तू पुन्हा ब्रेक घेतला? काही नाही ब्रेक. एकतर ऍक्टर खूप असं आवडीने ब्रेक घेत नाही. एवढंच आहे की मी त्या ब्रेकमध्ये मी ठीक असते, मला अरे काय काम नाही असं होत नाही. तो ब्रेक काय असं जाणून बुजून कोणी घेत नाही. ते काम नाही येत करेक्ट त्यावेळेस, किंवा तुम्हाला पटत नाही की ते सूर जुळत नाही, एवढं सिम्पल असतं ते. सो हिंदीचं हो, म्हणजे मी जवळजवळ या 1.5 वर्षात ना मी खूप चांगल्या लोकांसोबत चांगल्या प्रोजेक्टसाठी मीटिंग्स केल्या. बरं. आणि उत्तम स्टोरी लाईन्स. आणि एक सुखावणारी गोष्ट ही होती की आता डायरेक्टली ते प्रोडक्शन किंवा ते चॅनल आपल्याला बोलवतं, आपल्यासोबत त्यांना एक प्रोजेक्ट करायचा असतो. पण गंमत अशी, आता आय डोंट नो हू टू ब्लेम, ऑडियन्स का चॅनल का प्रोडक्शन. मी 10 प्रोजेक्टचे आम्ही मॉकशूट्स केले किंवा त्याच्यावर डिस्कस केलं की आपण हा प्रोजेक्ट करूया, आणि सुंदर मॉकशूट्स केले आम्ही. आणि सगळ्या सुंदर डीप स्टोरीज चॅनलने एकही घेतली नाही. त्याच्याऐवजी कुठलं तरी फॅन्टसी, फिक्शन, ॲब्सोल्युटली उथळ गोष्टी. सो मला म्हणजे प्रोड्युसर प्रयत्न करतायत हे मी गेल्या 1.5 वर्षात पाहिलंय. मी स्वतः खूप चांगल्या चांगल्या प्रोड्युसरसोबत बसलीये. मी काही कॉन्ट्रॅक्ट साईन पण केले होते की हो आपण आता हे प्रोजेक्ट करतोय. अचानक चॅनलला वाटलं. सो मला माहित नाही कोणाची चूक आहे, ऑडियन्सची का प्रोडक्शनची का चॅनलची. कारण मी आता डिस्क्लोज करू शकत नाही, कारण की मे बी त्या स्टोरीज पुढे येतील. पण इतक्या सुंदर स्टोरीज एक डिस्क्लोज करू शकते. कुसुम मनोहर लेले त्यांना सिरियल फॉर्मॅटमध्ये करायचं होतं, आणि त्याचं जे काही एक 50 पानी ड्राफ्ट त्यांनी मला पाठवला होता. इतका सुंदर होता तो. आणि मला वाटलं हे टेलिव्हिजनवर आल्यावर मजा येईल यार, पण नाही झालं ते. ह्या लेवलच्या आणि अशा चांगल्या स्टोरीज होत्या. पण सो आय डोंट नो हू टू ब्लेम. म्हणून मी म्हटलं की त्रास मी फार करून घेत नाही झालं. ओके. हिंदी करायला लागल्यानंतर तुझ्यामध्ये काही बदल झाले का, अप्रोच मध्ये किंवा प्रोफेशनलिझम मध्ये? काय महत्वाचे बदल झाले? खूप महत्वाचे बदल झाले. एक म्हणजे मला लक्षात आलं माझं वर्थ मला डिसाईड करायचंय. म्हणजे इंडस्ट्रीत तुम्हाला कोणीही सांगणार नाही की मयुरी आता तू इथे येतेस, तू आता हे करायला पाहिजे, किंवा हे माग, किंवा ही तुझी राईट आहे, किंवा हे तुला गरजेचं आहे. सो ऍक्टर्सने काही गोष्टी मागितल्या ना त्या उगीच व्हॅनिटी वाटतात, पण त्या कधी कधी गरजेच्या असतात. सो मला माझं वर्थ लक्षात आलं. आणि मी खूप बिंदास आणि शेमलेस आहे त्या बाबतीत की मला कोणीच नाही सांगणार आहे की हे तू घे, तू वर्थ. आपल्यालाच मागावं लागतं वर्थ, आपल्याला ओळखावं लागतं आपलं वर्थ काय. आणि ऑफकोर्स बॅलन्स्ड अप्रोचमध्ये. अगदी मी कोणीतरी 30 मार्काने ह्या पद्धतीने तुम्ही वावरला तर तो ॲरोगन्स दुसऱ्या मिनिटाला तुम्हाला खाली पाडेल. पण प्लस वर्किंग आवर्स खूप महत्वाचा मुद्दा आहे. खूप महत्वाचा. तुमच्या हातात असतो? माझ्या हातात मी ठेवलेला आहे. अच्छा. हो. आणि समहाऊ मला माहित नाही मला कुठून हिंमत झाली. मी हिंदी शोलाच त्यांना सांगितलं, मे बी मी म्हटलं की मी एवढंच काम करू शकेन, हेच तास आहेत. आणि ते तास म्हणजे कुठले तास, मला ना 13 तासाचा कॉन्सेप्ट कळत नाही. 12 तास आहे ना, मग 1 तास कुठल्या बेसिसवर, कुठल्या फील्डमध्ये असं होतं? नाही होत. बट सी हॅव्हिंग सेड दॅट, तुम्ही कसं पुट फोर्थ करताय तेही मॅटर करतं. मी 12 तास सांगितले होतेस, मग 12 तास झाला की निघायचे. उत्तम काम झालेलं आहे. काय होतं ना, प्रत्येकाला काय होतं, ह्या सगळ्या गोष्टी, ह्या डिमांड्स ॲरोगन्स वाटतात. पण 1-2 आठवड्यात प्रत्येक प्रोडक्शन त्यांना लक्षात येतं की ही मुलगी, हिचे डिमांड्स ॲरोगंट नाही आहेत. ही दे आर नॉट कमिंग आउट ऑफ टँट्रम्स किंवा ॲरोगन्स. टँट्रम नाही येतो. कारण तुम्ही 12 तासानंतर मी बंद होते. 90% ऑफ द लोक बंद होतात. आता मी रिसेंटली एक शो केला जिथे परत मी 12 तासच म्हणायचे, आणि सगळ्यांना असं वाटायचं की माझा सीन शेवटचा हवा म्हणजे सगळ्यांचं पॅकअप होतं.
पण हे अगेन मला हॅव्हिंग सेड दॅट आय एम अ सेन्सिबल आर्टिस्ट. मला माहिती आहे हा क्रिएटिव्ह जॉब आहे. कधीतरी 2+2=7 कधी कधी असतं. होतं. सो मी थांबेन 4 तास थांबेन. सो तेही ते लोक जेव्हा बघतात ना, हा. एक ना ट्रस्ट निर्माण व्हावा लागतो. करेक्ट करेक्ट करेक्ट. मला ही फिलिंग कधीच नकोय की मला कोणीतरी एक्सप्लॉइट करतंय माझी वेळ, माझी सिन्सिअरिटी. मी तेवढ्याच तासात तुम्हाला 12 तासात मी 24 तासाची सिन्सिअरिटी दाखवू शकते. सो मग का? आणि मला असं वाटतं काही लोक त्यांच्या परिस्थितीमुळे स्टँड घेत नाही, असं लोकांना भीती वाटते आपल्या हातनं काम जाईल. करेक्ट करेक्ट. हो, पण मी ते ठेवते. लोक ऐकतात. टचवूड पण असं अशामुळे काम हातातनं गेले. मला नाही, माझ्यापर्यंत तरी नाही आलं. मे बी त्यांनी मला मग वेगळी कारणं देऊन चूज नसेल केलं. पण मी ठरवलंय की कमी करूया, पण आपल्या टर्म्सवर करूया. कारण आणि हे काही इनह्युमन अमानवी नाही, डिमांड absolutely, नाही, yeah. खूप बेसिक डिमांड आहे की 12 तास ठेवा, जरा अजून ऑर्गनाइज्ड राहा, होईल सगळं. कारण हे मी सांगते ही हिंमत कुठून आली. ही म्हणजे मेंटल पीस प्रायोरिटाईज करायला लागले. त्याच्यावर कोणीच नाहीये. म्हणजे कसं सांग. म्हणजे मला लक्षात यायला लागलं की मी एक्झॉस्ट होतीये. करेक्ट. चांगलं आउटपुट नाही होते. बरं, मला घरी येऊन तो माझा वेळ पण हवा आहे. अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर इमलीचं ना बायो बबलसाठी आम्हाला हैदराबादला शिफ्ट केलं होतं 2 महिने. आम्ही रामोजी फिल्म सिटीमध्ये करत होतो. तिथे ना 6 वाजता तिथले लाईटमेन्स लाईट टाकून जायचे. सो आम्हाला 6 वाजता पॅकअप करावं लागायचं. आणि एव्हरीबडी विल टेल यू ते 2 महिने आमचं बेस्ट शूट झालंय, कारण सगळे फ्रेश. करेक्ट. आमचं बेस्ट आउटपुट त्या पूर्ण सिरियलचं, त्या पूर्ण 1000 एपिसोड्स मधले ते जे काय 2 महिन्याचे एपिसोड्स आहेत. आणि सगळे अग्री करतात, कारण डिरेक्टर फ्रेश होता. सगळ्यांनाच कॅमेरामॅनने जो वर्क यार, ते बिचारे आमच्या आधी येतच आमच्या नंतर जातात. सगळ्यांना तो एक जो ब्रीदर मिळाला तेव्हापासून सी अगेन मी म्हटलं तसं माझा अजेंडा नाहीये. दिस कॅन वर्क अगेन्स्ट मी, बट आय एम विलिंग टू टेक इट. मला आता माझ्या डिग्निटीवर, माझ्या मेंटल पीसवर मी अजिबात कॉम्प्रोमाइज करत नाही. तू जेव्हा हिंदीत जायला लागल्यानंतर हिंदीत जो आपला कॉन्फिडन्स जातो, कारण मुली खूप छान छान असतात, दिसायला देखण्या असतात, आणि आपण डस्की आहोत, आपल्याला अशी तुला वाटत होतं. पण असं 100 पैकी 99 मुलींना असंच वाटत असतं ज्या ऍक्ट्रेस आहेत. आज आपल्याकडे हिंदीमध्ये खूप कमी अशा ऍक्ट्रेस आहेत, ज्या मराठी ऍक्ट्रेस आहेत की ज्या हिंदीमध्ये लीडमध्ये आहेत. नाही अशातला भाग नाही, पण कमी प्रमाण आहे. ते काय करायला पाहिजे आपल्या मराठी मुलींनी? काय केल्यामुळे? सगळ्यात पहिले म्हणजे कुठलं तरी हिंदी आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे वगैरे असं काही नाही. एकतर ना, अरे तू हिंदीत काम करते, नाही, मला मराठीत काम करते त्याचाही तितकाच अभिमान आहे. कुठली इंडस्ट्री तुम्हाला 3 एवढी सशक्त माध्यमं देतं, म्हणजे तोच ऍक्टर तुम्हाला 3ही माध्यमात दिसतो, हे कुठली इंडस्ट्री करतं? सो मला एकतर ना, आणि दुसरं म्हणजे अगेन हा फॅक्ट आहे, मला बरेच वेळा कास्टिंग डिरेक्टर्स पण म्हणतात की तुम लोग मराठी लोक थिएटर करते हो ना, तो ट्रस्ट होता है सबका, ये लोग कर लेंगे. सो तिथूनच येतं. सो आपण ऑलरेडी वर आहोत. आपण कोणाकडे बघण्याची गरज नाहीये. आपल्याकडे ज्या पद्धतीने आपला जो वारसा आहे, नाटकाचा वारसा किंवा फिल्मचा वारसा, आपण खूप दर्जेदार काम केलेलं आहे या भूमीने. तर मुळात ना तो न्यूनगंड घेऊन जाऊ नका कुठे. प्रॉब्लेम हा होतो, सगळेजण एक कॉम्प्लेक्स घेऊन जातो. हिंदी बस वेगळी भाषा आहे, तिचा ग्रँजर मोठा आहे ऑफकोर्स, पण त्याची काहीच गरज नाही. मला वाटतं सगळ्यात पहिले तो कॉम्प्लेक्स काढायला पाहिजे. या सगळ्यामध्ये नाटक लिखाण मागं पडलं का? हो, पडलं. अजूनंतर पुढं काय? मी आत्ताच एक नाटक लिहिलं, पण नाटक लिखाण त्याच्यामुळे मागे नाही पडलं. नाटकासाठी जी एक वैचारिक बैठक लागते, माझी विचारसरणी हरवली होती मधल्या काळात. मला कळतच नव्हतं काय माझं काय मत आहे, माझं मत काय कुठल्याही गोष्टी. नाटककाराचं काहीतरी मत लागतं, त्याची काहीतरी, जरी फिक्शनल स्टोरी जरी असतील तरी माझी पात्र काहीतरी ते मांडतायत, मला काय मांडायचं हेच कळत नव्हतं. आणि मग पण मी एक 6 महिन्यांपूर्वी एक फायनली नाटक लिहिलेलं आहे, आणि त्याचा मलाही खूप आनंद आहे. होपफुली कधीतरी ते येईल. वा. आणि शेवटचा प्रश्न, आता या पोझिशनला आता आतला आवाज काय सांगतोय? आतला आवाज खूप हसायला सांगतोय. म्हणजे प्रत्येक सिच्युएशनमध्ये, प्रत्येक फेजमध्ये, प्रत्येक एक मला असं वाटतं की माझा हा पुनर्जन्म आहे, आणि या पुनर्जन्मात मी जे रिबिल्डिंग करते मयुरीचं, त्याच्यात सगळ्यात मोठी क्वालिटी म्हणजे
खूप छान जगणं. म्हणून पण बाकीच्या गोष्टी फार सिरियसली घ्यायच्या नाही. आला प्रोजेक्ट, आला गेला, वेळ आलं तुमच्याकडे, आलं गेलं, हे सगळं इतकं क्षुल्लक आहे खरं तर, सगळं क्षुल्लक आहे. त्यामुळे मी फार सिरियसली स्वतःला घेत नाही, स्वतःच्या करिअरला घेत नाही. सिन्सिअरली घेते, सिरियसली घेत नाही. आणि त्यामुळे मला वाटतं हेच आहे आतला आवाज की आता जितकं भरभरून आणि चांगलं जगता येईल तितकं जगायचं. वा, मला छान वाटलं तुझ्याशी बोलून. आय होप तुलाही मजा आली असेल. एक नवीन वेगळी मयुरी मला समजली जी मला माहीत नव्हती. मलाही समजली तुझ्या प्रश्नामुळे. आणि या निमित्तानं तुम्हा सगळ्यांना सुद्धा तिचे थॉट्स, तिचे विचार कळले असतील. बऱ्याचदा असं होतं की आपण आपल्याला जे व्यक्ती समोर दिसत असते त्यानुसार आपण आपली मतं बनवत असतो, पण आपल्याला जर दिसतं तेवढंच नसतं, त्याच्यापेक्षा खूप काही खोल असू शकतं. तुला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. तुझ्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत, छान छान प्रोजेक्ट कर, नाटक लिहित राहा, आपण भेटत राहू. Yes. हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. मयुरी सोशल मीडियावर आहे, मी सुद्धा आहे, आणि जे चांगलं आहे ते घ्या. चांगली माणसं जोडली जाणं महत्त्वाचं आहे. आज मयुरी आपल्याशी जोडली गेली. भेटत राहू. थँक्यू. भले ते घडो. थँक्यू मयुरी. थँक्यू.